नमस्कार. श्री स्वामी समर्थ. तत्वचिंतन श्री गुरुदेव दत्त. तर बघा, परवा दिवशी होळी आलेली आहे. तर होळीच्या दिवशी आपल्याला सकाळी एक दिवा लावायचा आहे. जर तुमच्याही घरात दुःख, संकट, दरिद्र, अलक्ष्मीचा वास असेल किंवा तुमच्या घरात कितीही पैसे येत आहेत तरी सुद्धा तो घरात टिकत नाहीये किंवा त्याचे जाण्याचे मार्ग खूप आहेत तुमच्या घरात. म्हणजे बघा ना, काय काय यांच्या घरात पैसा अगदी कमी येतो तरी सुद्धा तो म्हणजे अख्खं मंथ एंड पर्यंत पुरवून त्यातून ते इन्व्हेस्टमेंट सुद्धा करतात. तर खरंच अशा घरात लक्ष्मीचा वास आहे असं म्हणतात. तर बघा, ज्यांच्या घरात वारंवार पैसा संबंधित म्हणजे काही अडचणी असतील, किती पैसा येत असेल तरी धनहानी वारंवार होत असेल, तर अशांनी होळीच्या दिवशी खरंच खूप मोठा आणि प्रभावी उपाय मी तुम्हाला सांगत आहे. तर नक्की करा. तर आपल्याला सुरुवातीला काय करायचं आहे, तर होळीच्या दिवशी सकाळी देवपूजा झाल्यानंतर ना आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे उंबऱ्याला. तर तुमचा उंबरा कोणताही असू द्यात तरी सुद्धा तुम्हाला हे हळदीचं लेपन करायचं आहे. किंवा तुम्ही जरी भाड्याच्या घरात राहत असाल तरी सुद्धा तुम्हाला हा उपाय करायचाच आहे. कारण हा उपाय आपल्याला म्हणजेच जे काही घरात आपल्या अलक्ष्मीचा वास आहे तर तो आपल्याला अलक्ष्मीला बाहेर काढून लक्ष्मीचा वास घरात होण्यासाठी आपल्याला हा उपाय त्या दिवशी करायचा असतो. तर बघा, आपल्याला हळदीचं लेपन करायचं आहे. तर हळदीचं लेपन सर्वांना माहीतच असेल कसं करायचं ते. तर बघा, हळदीमध्ये हळद, गोमूत्र आणि आपल्याला थोडं गंगाजल टाकून ते लेपन करायचं असतं. आणि त्याच्यावरती आपल्याला काय करायचं आहे, नसता थोडंसं असं त्या उंबऱ्यावरती गुलाल टाकायचं आहे. त्यांनी सरवायचं नाही आहे. तर आपल्याला नसता असं गुलाल टाकायचा आहे अख्ख्या उंबऱ्यावरती. आणि आपल्याला एक दिवा लावायचा आहे. तर हा दिवा आपल्याला कणकेचाच घ्यायचा आहे. जरी तुम्हाला शक्य नाही झालं की कणकेचा दिवा करणं किंवा हे करणं, तर तुम्हाला काय करायचं आहे, तुम्ही जरी पंती घेतली मातीची तरी सुद्धा चालू शकते. पण कणकेचा दिवा हा सर्वात उत्तम मानला जातो ह्या सेवेसाठी. तर बघा, ज्यांना खरंच शक्य नसेल त्यांनी हा मातीचा दिवा घेतला तरीही चालेल. तर तुम्हाला तो दिवा कसा लावायचा आहे, तर बघा, मी बाहेर जाताना माझी डावी बाजू आणि मी घरात येताना माझी उजवी बाजू. बघा, पहिल्यापासून सांगते, मी बाहेर जाताना माझी डावी बाजू आणि मी घरात येताना माझी उजवी बाजू, असे ह्या ठिकाणी आपल्याला दिवा लावायचा आहे. तर दिव्यात काय करायचं आहे, पूर्ण दिवा, मोठा दिवा करा की जेणेकरून जास्त वेळ तो दिवा टिकेल. आणि जरी तो विजला तरी तुम्ही नंतर देखील लावू शकता, मनात काहीच आणायचं नाही. तर बघा, आपल्याला काय करायचं की तो दिवा लावायचा आणि दिव्यात म्हणजे 2 वातीची मिळून एकच वात आपल्याला करायची आहे आणि लांब वात करायची आहे आपल्याला. आणि ती दिवा लावायचा. तर द्विमुखी दिवा म्हणजेच आपल्याला काय करायचं आहे, पुढचं एक टोक आणि मागचं एक टोक, जी वात बनवलेली असते आपण, तर पुढचं एक टोक आणि मागचं एक टोक, ते दोन्हीकडून आपल्याला हे करायचं आहे, पेटवायचं. म्हणजेच दिवा लावायचा आहे दोन्ही साईडला. त्याला द्विमुखी दिवा म्हणतात, दोन्ही साईडला लावलेला. तर आपल्याला हा दिवा फक्त की त्या म्हणजे दिव्यात भरपूर तेल टाकायचं आणि द्विमुखी दिवा लावायचा. म्हणजे जेणेकरून ती वात, एकच वात आपल्याला असणार आहे. म्हणजे 2 वातीची एक वात करायची आहे आणि दोन्ही साईडनं आपल्याला तो दिवा पेटवायचा आहे, म्हणजे प्रज्वलित करायचा आहे. आणि बघा, त्या दोन्ही दिवाची तोंड आपल्याला एवढंच की उत्तर दक्षिण येणार नाहीत असा तो दिवा आपल्याला लावायचा आहे. फक्त एवढंच की एकच काळजी घ्या की मी बाहेर जाताना माझी डावी बाजू आणि मी घरात येताना माझी उजवी बाजू असं दिवा लावायचा आहे. फक्त एवढंच की दक्षिण उत्तर त्याची वात येणार नाही असा दिवा लावायचा. आणि त्यामध्ये त्या दिव्यात काळे आकडे 11 उडीद टाकायचे आहेत. काळे 11 उडीद आपल्याला त्यामध्ये टाकायचे आणि तो दिवा आपल्याला प्रज्वलित करायचा आहे. आणि दिव्याला प्रार्थना करायची आहे, जे काय आमच्या घरात दरिद्रता आहे, धनहानी होत आहे किंवा जे काही अलक्ष्मीचा वास घरात आहे, तर अलक्ष्मीचा जेव्हा वास आपल्या घरात असतो तेव्हा कितीही पैसा येत असला तरी तो आपल्या घरात टिकत नाही. ते कोणत्या ना कोणत्या मार्गाने घराबाहेर जात असतो. तर बघा, त्याच्यामुळे हा उपाय वर्षातून फक्त एकच दिवशी आपल्याला हा करायचा असतो. तर या दिवशी आपल्याला नक्की करायचं. तर हा दिवा तुम्ही सकाळीच लावा. म्हणजेच लय तर उशिराने लावूच नका, 10-11 वाजता असं मी म्हणते नका लावू. फक्त सकाळी तुम्ही लय तर 10च्या आतच लावण्याचा प्रयत्न करा. आणि जरी तुमच्या इथं हवा सुटत असेल, तो दिवा राहत नसेल तरी काळजी करू नका. जरा वेळ जरी राहिला तरी तुम्ही पेटवू शकता. जरी नाही राहिला तरी पण तुम्ही तो दिवा तसाच राहू द्यात. आणि संध्याकाळी आपल्याला तो दिवा होळीमध्ये, होळीच्या अग्नीत तो दिवा टाकायचा आहे. आणि तिथं देखील गेल्यानंतर आपल्याला होळीची पूजा करून तो दिवा टाकल्यानंतर आपल्याला तिथं देखील प्रार्थना करायची आहे की जी काही घरातली
दरिद्रता आहे, अलक्ष्मी आहे, ती घराच्या बाहेर जाऊ दे आणि घरात लक्ष्मीचा वास होऊ देत. किंवा जे काही तुमच्या व्यवसायात, बिझनेसमध्ये, म्हणजेच जी काही नोकरीच्या ठिकाणी सुद्धा तुम्हाला जो काही पैशाचा प्रॉब्लेम आहे, तर तिथं सुद्धा तुम्हाला भरपूर असे फरक जाणवायला लागेल हा उपाय केल्यानंतर. तर बघा, हा उपाय नक्की करा मी तर म्हणेन, कारण हा उपाय आपल्याला फक्त वर्षातून एकदाच करायचा असतो. तर नक्की हा उपाय करा, बघा तुम्हाला स्वतः अनुभव येईल. कारण म्हणजे मी सुद्धा गेल्या वर्षी ह्या सेवा सगळ्या केल्या होत्या आणि भरपूर असं मला घरात फरक जाणवला तेव्हा नंतर. खरंच सांगते, कारण जे काही आपले वाईट मार्गाला किंवा जिथं म्हणजे हॉस्पिटलला किंवा वायपट खर्च जर आपला वेस्ट जर खर्च होत असेल ना, तर तो खरंच अलक्ष्मी आपल्या घरात जेव्हा असते ना, म्हणजे अलक्ष्मीचा जेव्हा वास होतो ना, तेव्हाच ह्या सगळ्या गोष्टी घडतात. दरिद्रता आपल्या आयुष्यात येते, तर तेव्हाच ह्या अशा गोष्टी घडत असतात. त्याच्यामुळे मी सांगते की हा उपाय नक्की करा. बघा, तुम्हाला हा उपाय केल्यानंतर भरपूर असा फरक पडेल. फक्त 2 गोष्टी आहेत ना, त्या फक्त जरूर म्हणजे हे करा की तुम्हाला दिवा हा दक्षिण उत्तर लावायचा नाही आहे आणि हा दिवा तुम्हाला मी घराच्या बाहेर जाता माझी डावी बाजू आणि आतमध्ये येताना उजवी बाजू, बस अशा ह्या पद्धतीनेच आपल्याला हा दिवा लावायचा आहे. हा लक्षात राहू द्या आणि ही सेवा नक्की करा. तर बघा, झालेली सेवा मी महाराजांच्या निरुसू करते आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर असेच नवीन व्हिडिओ पाहण्यासाठी चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद. श्री स्वामी समर्थ.